भाषा आमची खेळभूमी.
तो 2 एंडकडून बघत असताना त्याच्यामध्ये क्लिअर त्याचा पाय निसटलाय, तो पॅनल्टीज पात्र आहे की डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र आहे ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत रिझल्ट पोहोचवला जाणार आहे. हा निर्णय आम्ही यासाठी घेतोय, त्याचं कारण एक आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये आहात आणि ही क्वालिफिकेशन रेस आहे जिथे एखाद्या एररमुळे कोणाही संघावरती अन्याय व्हायला नको, त्यासाठी एकदा चेक केलं जात आहे. त्यामुळे थोडा वेळ म्हणजे 2 मिनिटाचा अवधी आमची टेक्निकल टीम घेते. थँक्यू. बसलात तरी चालेल. खरं तर पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञान असल्यामुळे आपण किमान हे बघू शकतो खरंच, कारण सगळेच संघ सगळ्याच टीम्स जीव तोडून प्रयत्न करत आहेत आणि कुणावरही अन्याय होऊ नये अशी आयोजक म्हणून आमची इच्छा आहे. त्यामुळे एकमताने रेफरींनी ठरवून हा निर्णय घेतला. बघा, या गोविंद पदकाचं साई प्रतीक्षा गोविंद पदकाचं नाव प्रतीक्षा करावे लागते. या अगोदरचा अटेम्प्ट यशस्वी होता. सो हा अटेम्प्ट बघूयात. ओ टू रेफरी. अटेम्प्ट अनसक्सेसफुल. येस, बिलकुल. शेवट जो टॉपर होता तो पुढे निष्ठून आला होता आणि त्यामुळे हे थर यशस्वी रीतीने लागले नव्हते आणि त्यामुळे हा अटेम्प्ट अनसक्सेसफुल. आता तरी आपण पुन्हा एकदा फुटेज बघूनच हा निर्णय त्यांना दिलेला आहे आणि वेल डन टीम. खूप चांगला एफर्ट होता, खूप चांगला प्रयत्न. सांभाळलं तुम्ही, सावरलं तुम्ही, ते जास्त महत्वाचं होतं. पुन्हा एकदा आपण बघतोय की कुणी त्या टॉपला पोहोचून ती सलामी यशस्वीरित्या देतोय. तर अगदी व्यवस्थित खाली उतरवले जात आहेत. तर कुठेतरी काहीतरी गल्लत होते, चूक होते आणि मग मिसकम्युनिकेशन होतं आणि मग कुठेतरी आपण फसतो, अडखळतो, पडतो. पण पडत असतानाही सावरणं तितकंच महत्वाचं आहे. हा खेळ शिकवून जातो आणि म्हणून या आपल्या मराठमोळ्या खेळाचं वैशिष्ट्यही तितकंच आहे की महाराष्ट्र शासनाने याला साहसी खेळाचा दर्जा त्यासाठीच दिला, कारण पडत असताना, धडपडत असताना सावरायला शिकवणारा हा खेळ आहे आणि म्हणूनच या खेळाला हा दर्जा दिला गेला होता. चला तर पुढे वळूया. पुढची मॅच वेस्टर्न वॉरियर्स विरुद्ध सायना टायगर.